आज येवला तालुक्यामध्ये प्रहार संघटनेच्या वतीने येवला प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। येवला तालुक्यामध्ये थोड्या दिवसामध्ये शेतकऱ्यांविषयी एक मोठं आंदोलन पेटल्या जाणार आहे। प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू या येवला शेतकरी आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत। आज प्रहार संघटनेच्या वतीने निंबाळकर यांनी प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर केले। SL9 मराठी न्यूज येवला। नेमका शेतकऱ्यांविषयी कुठलं आंदोलन आहे आपलं? आम्ही आता प्रांत अधिकारी साहेबांना असं निवेदन दिलं की बुवा कांद्या पिकाचे बाजारभाव, मका पिकाचे बाजारभाव किंवा अन्य शेतमालाचे बाजारभाव इतके प्रचंड पडलेले असताना त्या दृष्टीनं कुठलीही उपाययोजना शासनाच्या वतीनं होताना दिसत नाही आहे। त्यासाठीचं निवेदन आम्ही दिलं। त्यात आमची प्रमुख मागणी अशी आहे की नोव्हेंबर-डिसेंबरपासून कांद्याचे बाजार पडलेले आहेत। मग त्याआधी कांद्याचे बाजार थोडेसे उंच झाले होते। त्यावेळेस सरकारने कसं कुणाची काही ओरड नसताना ते नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आणि 10 ते 15 दिवसात असलेले कांद्याचे बाजारभाव जे 30-25 रुपये होते ते पटकन त्यांनी 8 ते 15 रुपयामध्ये त्याच्यावर नियंत्रण मिळवलं। अगदी तसंच आता जे कांद्याचे बाजारभाव 8 ते 15 रुपये, आता त्याची कारण मीमांसा आम्ही करत बसणार नाही, तुमच्याकडे मोठी यंत्रणा आहे। 8 ते 15 रुपये जे बाजारभाव आहेत त्याच्यामध्ये आमच्या खिशामध्ये किमान 20 ते 25 रुपये यायला पाहिजे होते, ते आले नाही। म्हणून 8 रुपयापासून 20-25 रुपयापर्यंतचा प्रवास, 15 ते 25चा प्रवास हा भावांतर योजनेच्या निमित्तानं आम्हाला अनुदान म्हणून प्राप्त व्हावा यासाठीचं हे प्रमुख आंदोलन आहे। त्यानंतर आम्हाला मका पिकासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही स्कीम राबवली आहे, MSPच्या अंतर्गत खरेदी केंद्र तुम्ही त्या ठिकाणी थाटून ठेवले, एकही खरेदी केंद्रावर प्रामाणिकपणे शेतकऱ्याचा मका खाली होत नाही आहे। ज्या शेतकऱ्यानं नोंदणी केली आहे त्याला त्या ठिकाणी व्यवस्थित मेसेजेस येत नाही, म्हणजे तिथंसुद्धा त्या स्कीमच्या अंतर्गत शासनाची आणि पर्यायाने शेतकऱ्याची फसवणूक तिथे मोठ्या प्रमाणात होत आहे। त्यामुळं मकामध्ये सुद्धा तशा पद्धतीची योजना न राबवता मकाला सुद्धा भावांतर योजना लागू करा। ज्या दिवसापासून मका 2400च्या आत खाली केला आहे लोकांनी, त्याच्या पावत्या त्यांच्याकडे आहेत, त्या बाजार समितीत त्या असलेल्या खरेदी केंद्रावर खाजगी तिथून सौदापट्टीच्या माहिती घेऊन 2400च्या आत विकल्या गेलेल्या मकाला तो 1800 गेला असेल, तिथून पुढचा तो 2400पर्यंतचा भाव त्याला भावांतर योजनेत मिळवा, अशा पद्धतीची योजना आम्हाला अपेक्षित आहे आणि ती राबवावीच लागेल, नाही तर शेतकरी देशोधडीला जाईल। आता या सगळ्या प्रकरणांनंतर जर तुम्ही अवांतरच योजना लागू करणार असाल आणि शेतकरी देशोधडीला लावणार असाल, ते होऊ नये। आम्हाला आमचा न्याय हक्कानं कांद्याचा, मकाचा असलेल्या बाजारभावाचा आम्हाला त्या ठिकाणी आर्थिक लाभ व्हावा यासाठीचं हे प्रमुख आंदोलन आहे। शिवाय हे आंदोलन शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पुकारलेलं आहे। इथं कुठेही आम्ही नियोजन करून बच्चूभाऊंना त्या ठिकाणी पाचारण केलेलं नाही। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, सबंध जिल्हाभरातल्या शेतकऱ्यांचं, त्यापैकी येवल्याची मागणी मोठी होती का तुम्ही बच्चूभाऊंना इथं बोलवा, आमची कामं चालू आहेत, शेतीची अंतिम टप्प्यातली कामं चालू आहेत, तरी देखील आम्ही बच्चूभाऊंच्या सोबत शासनाला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी येवल्यात हजारोंच्या संख्येनं मुक्कामासाठी, घेरावासाठी जे म्हणाल त्या आंदोलनासाठी येण्यास तयार आहोत। त्या आंदोलनाचं आम्ही आज इथं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। मला एक सांगा, तुम्ही इथं प्रहार संघटनेचे जे नेते आहेत बच्चू कडू, हे येवल्यामध्ये दाखल होणार आहेत का? हो, स्वतः बच्चू भाऊंच्या उपस्थितच हे आंदोलन होणार आहे। किती तारखेला होणार? 23 त्या ठिकाणी 23 मार्चला हे आंदोलन होणार आहे। दुपारून, सकाळून, संध्याकाळी, रात्री कधीही ते आंदोलन 23 तारखेला होईल। हे जे आंदोलन आहे हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरलात आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं, पण ह्या आंदोलनाच्या माध्यमातून जर ह्या शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर ह्या येवला तालुक्यातलं आंदोलन आपण कुठल्या पद्धतीने करणार? की संविधान म्हणजे काय होतं की तुम्ही आक्रमकपणे आंदोलन उभं करणार की सौम्य गतीने आंदोलन उभं करणार आहे? आंदोलनाची ही सुरुवात आहे असं म्हटलं तरी चालेल। नाशिकच्या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये जे नॉन इरिगेटेड आहे, म्हणजे जिथंही कुठं सिंचनाच्या फारशा सुविधा उपलब्ध नाही किंबहुना नाहीच आहेत, त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी स्वतः निसर्ग आणि त्यांच्यातलं एक नातं तयार करून निसर्गाच्या आधारावर, मग तो निसर्ग नाराज असला तरी, निसर्ग त्यांच्यावर खुश असला तरी, त्या पद्धतीनं पिकं उभी करतात। त्यात प्रमुख नगदी पिकं उभी करतात आणि त्या नगदी पिकं उभं केल्यानंतर शेवटपर्यंत अन्नही फार मोठं संकट आहे, ते आणल्यानंतर ते असलेले 5-6 तालुके त्यांचं त्या पिकाचं असलेलं तोट्याचं धोरण म्हणजे शासनाकडनं आसमानी संपलं का सुलतानी येतं, त्या आसमानी संपलंय, आता सुलतानीशी लढायचं आहे, त्याच्यासाठीच हे आंदोलन आहे। मग येवल्यात त्याचं उत्तर नाही सापडलं तर थेट कळवणपर्यंत हा विषय जाऊ शकतो आणि मग येवला ते कळवण हा सगळा प्रवास मंत्रालयापर्यंतही जाऊ शकतो, आयुक्त कार्यालयापर्यंतही जाऊ शकतो।